जेव्हापासून अक्षय शिंदेचा त्या नराधमाचा ज्याने बदलापुरामध्ये त्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केले, त्या लहान लहान 4-4 वर्षांच्या चिमुकल्यांवर ह्या नराधमाने या लिंग पिसाटाने जे लैंगिक अत्याचार केले त्याचा खात्मा झाला, त्याचा एन्काउंटर झाला, तेव्हापासून प्रसार माध्यमांमध्ये असेल, समाज माध्यमांवर असेल, मी अनेक प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आज मी दुसऱ्या दिवशी म्हणजे काल हा सारा प्रकार घडलाय, आज तुम्हा सर्वांसमोर येऊन माझं वैयक्तिक मत ठेवतोय. आपल्या पद्धतीने आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजचं माझं हे मत शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी नंतर व्यक्त करेल, पण आज एक व्यक्ती म्हणून, अनिश गाढवे म्हणून, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून माझं स्वतःचं मत याबद्दल काय आहे ते तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. पहा, या सर्व प्रकरणाबद्दल तुम्ही जर मला विचाराल तुम्हाला काय वाटतं, हा सारा प्रकार बघितल्यानंतरचा एन्काउंटर झालाय योग्य की अयोग्य, जर एका शब्दात उत्तर विचाराल तर मी म्हणेन योग्य झालं. पण याच्या मागची अनेक वेगवेगळी म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराला तुम्ही कशा कशा अँगलने बघू शकता, कुठल्या कुठल्या कोण्यातनं बघू शकता, ते सर्व मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचंय. जे महत्वाचे फॅक्टर या सगळ्या प्रकरणातले आहेत ते तुम्हा सर्वांसमोर ठेवायचे, त्यानंतर तुम्ही ठरवायचंय झालेलं योग्य आहे की अयोग्य आहे. वरकरणी पाहता हे अशा प्रकारचे गुन्हेगार हे अशाच प्रकारे जर संपले तर न्याय व्यवस्थेकडे आपल्याला जायची गरजच पडणार नाही. कारण न्याय व्यवस्थेचं कसं असतं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, इन्साफ कधी मिळतच नाही. अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आता काढणार नाही. इन्साफ मिळता मिळता पुढच्या 4 पिढ्या संपलेल्या असतात. 5वी पिढी म्हणते नेमकी केस कशाची चालू होती आम्हाला आठवत नाही. 5 पिढ्या संपलेल्या असतात, 6व्या पिढीला ते विस्मृती झालेली असते नेमकी केस कशाची चालू होती. हे असं आहे. भारतीय न्याय व्यवस्थेचा कुठेही इथे अपमान करण्याचा प्रयत्न नाही, तशी माझी कुठेही मनीषा नाही, पण जे काही चाललंय ते पाहता हे अशाच प्रकारचे रस्त्यावर जर न्याय होऊ लागले ते मला उत्तमच वाटतात. मी ह्याच विचाराचा माणूस आहे वैयक्तिक व्यक्ती म्हणून. पण ह्या विशिष्ट प्रकरणामध्ये, बदलापूर प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं हे तुम्हा सर्वांसमोर फॅक्ट ठेवल्याशिवाय हे प्रकरण अपूर्ण राहील. फॅक्ट लक्षात घ्या. या बदलापूरचं काल परवाचं प्रकरण काही फारसं जुनं प्रकरण नाही की तुम्हाला तुमच्या विस्मृतीत गेलं असावं. त्या नराधमांना भर चौकात फाशी द्या, भर चौकात त्यांचा चौरंगा करा, हात पाय कापून भर चौकात सोडा किंवा पब्लिकच्या हातामध्ये सोपवा. हे माझंही स्टेटमेंट आहे, शिवसेनेची आजही हीच भूमिका आहे. पण कधी ज्या वेळेस या प्रकरणातले सगळे धागेदोरे बाहेर आलेले असतील, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय, सगळे धागेदोरे. कारण ज्या प्रकारे ह्या नराधमाची आई किंवा वडील म्हणत होते की हा एकटा नाहीये, तो म्हणत होता अनेक जण ह्याच्यामध्ये आहेत, अनेक जण आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी काहीतरी सापडू शकलं असतं. आज ह्या एन्काउंटर मध्ये या अक्षय शिंदे बरोबर हे सारे धागेदोरे संपले किंवा दाबले गेले किंवा लपले असंच म्हणता येईल. आपटेचं नाव तुम्ही सर्वजण ऐकताय. या संस्थेचा चालक जो कोणी असेल आपटे, हा फरार आहे. मला एक सांगा, काल ठाण्याच्या यांच्या खासदाराने, शिंदे टोळीच्या खासदाराने एक विधान केलं. मी तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. सुषमाताईंचं त्यांचं एक संभाषण आहे. सुषमाताईंनी जो झापायचा आहे, कायदे मंडळात बसणाऱ्या माणसाला कायद्याची जाण नाही, कुठल्या प्रकारचा माणूस संसदेत पाठवलाय असो, तो वेगळा विषय, काही तो वेगळ्या प्रकारे घेऊ. पण लक्षात घ्या, सुषमाताईंनी अख्खी लायकीच काढली. हा माणूस म्हणतो संस्था चालकांचा ह्या सगळ्या घटनेशी काय संबंध. मग मला एक सांगा, समाजामध्ये काही गोष्टी घडतात, त्याचा सरकारशी काय संबंध असतो बरं? पण तुम्ही जर सरकार चालवताय तर समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांचा तुमच्याशी संबंध असतो. कुठे गुन्हे घडत असतील, कुठे दंगली घडत असतील, कुठे हत्या होत असतील, कुठे वातावरण खराब होत असेल, कायदा सुव्यवस्था ही प्रशासनाचा भाग आणि तो सरकारचा भाग असतो. अगदी तसंच या शाळेमध्ये जे काही घडतं याच्यासाठी शाळा प्रशासन हे जबाबदार असतं. तुम्ही हात झटकू शकत नाहीत. शाळेमध्ये भरती केलेला शिपाई हा कुठल्या दर्जाचा नीच व्यक्ती आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं होतं. तुम्ही हात झटकू शकत नाही. बरं, ह्या न्यायाने तुम्ही जर गुन्हेगार असाल तर तुम्हाला पळून जायची गरज काय होती?
माझ्याकडनं घडलं, मी याचं स्क्रीनिंग नाही केलं, हा व्यक्ती कसा आला, काय झालं, माझ्याकडनं चूक झाली, जी काही शिक्षा आहे ती मी भोगायला तयार आहे, पण हा व्यक्ती फरार आहे. याच्यावरची कलम ही वेगळ्या पद्धतीची आहेत. हे अनेक गोष्टी तुम्हाला सर्वांच्या समोर येऊ शकल्या असत्या कधी याचं इंटरोगेशन झालं असतं तेव्हा, याची चौकशी झाली असती तेव्हा. याच्या चौकशीमध्ये 1-2 नव्हे तर जवळपास 5 ते 6 जणांची नावं उघड झाली असती. आता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ही संस्था आहे. बघा, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, सुषमाताईंचं एक विधान आहे, त्या ब्रिजभूषण सिंगाला सुद्धा अशाच प्रकारचं शासन झालं पाहिजे ज्याने लैंगिक अत्याचार केल्याची त्या सगळ्या कुस्तीपटूंची, ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूंची ती तक्रार होती, त्याची सारी दखल देखील घेतली गेली नाही. का तर त्यांचा खासदार आहे तो. त्याच्यावर कशा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं नाव कसं काय बदनाम होऊ शकतं बरं? नाही होऊ शकत. बरं, बदलापूरमध्ये हे सारं प्रकरण घडलंय. श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीच्या अंतर्गतला हा विभाग, त्या भागात कशी कायदा सुव्यवस्था संपलेली आहे, या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून हे सगळं प्रकरण बघा पुण्या दिशेने चाललेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, उरणमध्ये प्रकरण घडलं, अशा प्रकारचा न्याय झाला नाही, किंवा त्या बेलापूरच्या आपल्या अक्षता म्हात्रेंच्या बाबतीत घाणेरडा प्रकार घडला, तो शर्मा असेल, पांडे असेल, मिश्रा असेल, यांच्या बाबतीत हा प्रकार घडला नाही. वरळीतलं नाखवा भगिनीचं घ्या, तो शहा होता कोणतरी, त्याचा अशा प्रकारचं कुठे एन्काउंटर झालेलं नाही. अनेक प्रकरणं आहेत. मग मला सांगा, कारण या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपाशी संबंध नव्हता, किंवा भविष्यात इंटेरोगेशन मध्ये भाजपाचं नाव कुठेतरी बदनाम होईल अशा प्रकारची कुठेही या सगळ्या प्रकरणांमध्ये काही कहाणी नव्हती. त्यामुळे हे वेगळं. आणि इथे पहा काय झालं. ज्यावेळेस याची चौकशी झाली असती, अनेक माणसं पकडली जाऊ शकली असती. या अनेक माणसांमध्ये कुणाकुणाचे लागे बांधे मिळाले असते, कुणाकुणाची माणसं. आता ते वामन म्हात्रेचंच पहा ना, खुल्यामध्ये जर पत्रकाराला म्हटलं जाऊ शकतं की तुमच्यावर बलात्कार झालेला आहे का, खुल्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल झाली, पुढे काय झालं कुणाला माहिती. हे इतक्या निर्ढावलेल्या मनाचे हे शासनकर्ते जर तिथे बसलेले असतील, आज आपल्याला काय, आपण वरकरणी पाहतो ह्या प्रकरणाकडे. अक्षय शिंदेच्या बाबतीत जे झालं ते योग्यच झालं. मी तुम्हाला अजूनही म्हणतो, हे माझं वैयक्तिक मत आहे, मी अजूनही म्हणतो त्याला ठार केला, उलटा अजून घाणेरड्या पद्धतीने ठार केलं असतं तरीही चाललं असतं. पण तेव्हा जोपर्यंत त्याच्याकडनं सगळ्या प्रकारची माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत. आज जे कोणी फरार असतील, जे कोणी फरार आहेत, त्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकला असेल, आपल्या बाबतीतले सगळे प्रसंग अक्षय शिंदे बरोबर गेले. लक्षात आलं तुम्हाला? आता कच्च्या त्या आरोपांना बेल मिळून जाईल, तुमचा जामीन प्राप्त होऊन जाईल. कारण याच्या स्टेटमेंटमध्ये ज्या गोष्टी आल्या असत्या त्या गोष्टी आता बाहेर येणार नाहीत. समजून घ्या मला काय सांगायचंय. आता तुम्ही पहा, मी तुम्हाला, आणि नैसर्गिक न्याय म्हटलं जातं याला, हा नैसर्गिक न्याय नाही. तुम्हाला एन्काउंटर करायचंय, खुल्या चौकामध्ये करा, असल्या नराधमांना चौकातच ठार करा. पण त्या नराधमांच्या मागे ज्यांचे हात आहेत, किंवा ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं देखील योगदान दिलेलं आहे, असे कित्येक नराधम आज समाजामध्ये मोकाट फिरत असतील, त्यांचं काय? हेच नराधम अशाच प्रकारे पुन्हा एकदा असे बदलापूरचे प्रकरण घडवतील, आणि अशाच प्रकारे पुन्हा लहान लहान बाळांना या सगळ्याला सामोरं जायला लागू शकतं. म्हणजे न्याय झालेला आहे का? तर न्याय झालेला नाही. माणूस संपवून त्याच्याकडची माहिती संपवली गेलेली आहे. आणि ही माणसं संपवणं फार सोपं असतं बरं का, यांच्यासाठी काहीच कठीण नाही. हा नैसर्गिक न्याय होऊ शकत नाही. त्या पूजा चव्हाणचा मारेकरी मोकाट फिरतोय, अक्षता म्हात्रेंचा मारेकरी मोकाट फिरतोय, उरणच्या यशस्वी शिंदेचा मारेकरी मोकाट फिरतोय, वरळीच्या नाखवा भगिनीचा मारेकरी मोकाट फिरतोय. फरक एवढाच की यांचे भाजपशी संबंध नव्हते, याचा भाजपशी, या संस्था चालकाचा भाजपशी संबंध आहे. संस्था चालक आज पोलिसांना, तुम्ही विचार करा, आपले पोलीस परदेशातनं गुन्हेगार पकडून आणू शकतात, एवढी त्यांच्यात कॅलिबर आहे. आज ह्या मोकाट, जो बाहेर मोकाट फिरत असेल कुठेतरी फरार घोषितच्या नावाखाली, त्याला पकडू शकत नाहीत. तो जयदीप आपटे ज्याने पुतळा पाडला, ज्याच्याकडनं ते पुतळ्यामध्ये हे सगळं घडलं, तो देखील 12-13 दिवस लागतात. ज्याच्यासाठी पंतप्रधान माफी मागतात, त्या माणसाला पकडायला पोलिसांना 12-13 दिवस लागू शकतात का? साधं उदाहरण आहे.
एवढे शबडी पुरत आम्ही नक्कीच नाही आहोत ना. तुम्हाला काय वाटतं? लिहा कमेंटमध्ये, व्यक्त व्हा या सगळ्याबद्दल. आता आपटे निरपराध होता, म्हणजे इकडचा आपट्या तिकडचा आपटे नाही कोकणातला, हा आपटे निरपराध होता तर फरार का झाला? बरं, आपटेवर FIR कशाबद्दल आहे याची पण माहिती द्या जरा. FIR दाखल, गुन्हा दाखल झालेला आहे, कशाबद्दल आहे? त्यानंतर अक्षय शिंदेची आई ज्या प्रकारे म्हणते हा एकटा नाही, मग कुणाकुणाची नावं पोलिसांच्या तपासामध्ये आलेली आहेत ती देखील उघड व्हावीत. या सगळ्या व्यक्ती कोण आहेत, या सगळ्या ही सगळी माहिती उघड व्हावी. आणि तुम्हाला माहिती असायला हवं, जसा हा पकडला गेला मानसिक रुग्ण म्हणून, तिथे देखील एक बचावात्मक प्रकार झाला होता. लक्षात घ्या तुम्ही, सुरुवात कुठून झाली होती बघा. जिथे जेवढं शक्य होईल तेवढा बचावाचा प्रकार झाला, नंतर एन्काउंटर. कारण माणूस मानसिक सांगितलं तो काहीही बरळतोय, त्याचं काय, उद्या कुणाचंही नाव घेईल, सगळ्यांवर थोडी ना तुम्ही ठप्पे ठेवू शकता. तो प्रकार काय फळला नाही, मग अशा प्रकारे ढिशक्याव. लक्षात घ्या. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. ज्या संजय शिंदेंनी याला ठार केला, ह्या अक्षयला, त्या संजय शिंदेचा थोडासा बॅकग्राऊंड, ज्याची माहिती माझ्याकडे येते, तो बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. संजय शिंदे पोलीस अधिकारी. खरं तर गोळी संजय शिंदेना लागलेली नाही, गोळी कुणाला लागली? निलेश मोरेंना लागली. निलेश मोरेंच्या पायाला गोळी लागली, ते जखमी झाले आणि संजय शिंदेच्या फायरिंग मध्ये अक्षयचा मृत्यू झाला. आता हे एन्काउंटर वगैरे म्हटलं तर तुम्हाला 85 ते 95चा काळ आठवत असेल चांगलं, ज्यावेळेस ते टी सिरीजचं प्रकरण, गुलशन कुमारची प्रकरणं किंवा अनेक प्रकरणं तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेस मुंबईमध्ये कसा अंडरवर्ल्ड बोकाळला होता. गोपीनाथ मुंडे मला वाटतं त्यावेळेस गृहमंत्री वगैरे, बराच तो एक काळ आहे. कशा प्रकारे अंडरवर्ल्डचा खात्मा झाला. मग त्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी असतील, प्रदीप शर्मा असतील, दया नायक असतील, विजय साळसकर असतील, आंग्रे असतील, खोपडे असतील, अनेक पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होते जे एन्काउंटर स्पेशल. तुम्ही अब तक 56 पाहिलाच असाल कशा प्रकारे, काही वेळा गुन्हेगार असायचे, काही वेळा याची सुपारी त्याची सुपारी त्याची सुपारी याची सुपारी करून देखील संपवले गेले. पण अशा प्रकारे ती गुन्हेगारी मोडली गेली. तो चांगला भाग वेगळा. आज बऱ्याच दिवसांचा असा एन्काउंटर, पण हा एन्काउंटर करताना मागे बरेच प्रश्न अनुत्तरित सोडले. त्याचं काय? आता बघा, आता हा संजय शिंदे नेमका कोण? म्हणजे डी शिवानंदन त्यांचा काळ, तो त्याच्यामध्ये डी शिवानंदनच्या हाताखाली काम केलेले हे ऑफिसर, ज्यावेळेस हे एन्काउंटर म्हणजे जुळतंय बघा कसं. यांच्याकडनंच हे करून घेतलं गेलं का? हा जर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल तर तो योग्य प्रश्न आहे. त्यावेळेस डी शिवानंदन आयुक्त मुंबईचे, त्यांच्या हाताखाली हा संजय शिंदे, आणि संजय शिंदे आता ह्यांच्यावर आधी पण, आणि प्रदीप शर्मांच्या अगदी जवळचे बरं का, हे जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत ते प्रदीप शर्मांच्या अगदी जवळचे, आणि तेच ह्या गाडीत असावेत. त्यांच्याकडनंच ही रिव्हॉल्वर म्हणजे त्यांच्याकडनंच फायरिंग व्हावी. बघा ना कसे योगायोग कसे जुळतायत. पुढे तुम्हाला सांगतो, एका बारमध्ये, त्याच काळामध्ये एका बारमध्ये पोलिसांमध्ये आपसामध्ये काही गोळीबार झाल्याच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ह्यांचीच गोळी ह्यांच्याच पायात लागली होती. त्यामध्ये ते विकलांग झाले होते, आणि विकलांग कॅटेगरीमधूनच मला वाटतं संजय शिंदे सध्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आहेत. विकलांग कॅटेगरीमधूनच आहेत. माहिती घ्यावी लागेल पूर्ण अजून, पण विकलांग कॅटेगरी मधून आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. त्यानंतर त्यांना बडतर्फ देखील करण्यात आलं होतं, निलंबित करण्यात आलं होतं. पण पुन्हा कसे ठाणे पोलीसमध्ये कसे आले पहा तुम्ही. ठाण्याचे आयुक्त शिंगारे साहेब त्यावेळेसचे, आणि रवींद्र आंग्रे त्यांच्या अंतर्गत काम करायचे. रवींद्र आंग्रेंच्या हे जवळचे, संजय शिंदे अगदी जवळचे. त्यानंतर संजय शिंदेने त्यांनी आपल्यामध्ये घेतलं, पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले. आणि मला आणखी एक त्यांचं प्रकरण माझ्याकडे आहे. एक विजय पालांडे म्हणून गुन्हेगार आहे, ज्याने जवळपास 5 ते 6 हत्या केलेल्या आहेत. अशा गुन्हेगाराला पळून जाण्यामध्ये मदत करण्यात आली, अशा प्रकारचा त्यांच्यावर एक आरोप ठेवला गेला होता. तो सिद्ध झाला नाही झाला मला माहित नाही त्याबद्दल जास्त काही, पण हा आरोप आहे त्यांच्यावर. कारण त्याचे कपडे, जो गुन्हेगार पळून गेला होता, पुन्हा पकडला गेला. तो गुन्हेगार पळून गेल्यानंतर त्याचे जे कैद्याचे कपडे ह्यांच्या गाडीत सापडले होते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. पण हा विजय पालांडे पुन्हा पकडला गेला, आज तो पुन्हा तुरुंगातही आहे. पण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एक धागादोरा कुठेतरी जुळतो. अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो. हाच अधिकारी तिथे फायरिंग मध्ये असतो, त्याच्याच गोळीतनं ह्याचा मृत्यू होतो, यांचाच वापर कसा होतो, या अनेक गोष्टी आहेत. त्या पोलीस प्रशासनाचा भाग आहे, त्यांच्या तपासणीचा भाग आहे. कदाचित पोलीस याची चौकशी देखील करतील, ह्या एन्काउंटरची भविष्यात चौकशी देखील होतील. पण हे जे काही आरोप होत आहेत किंवा हे जे काही प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत, या प्रश्नचिन्हांवर कुठेतरी उत्तरं मिळायला हवीत. नाहीतर हे अशाच प्रकारचं वातावरण भविष्यात देखील असंच राहील.
असेच एन्काउंटर होत राहतील आणि मूळ गुन्हेगार ज्याला शिक्षा व्हायला हवी तो गुन्हेगार मात्र मोकाट राहील. हे मात्र होऊ नये, त्यासाठी हा सारा खटाटोप. असो, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, माझं वैयक्तिक मत सांगितलं. माझं वैयक्तिक मत आहे, जे झालं गेलं ते योग्य आहे. पण ज्यांची नावं आता येऊ शकली नाही, जी याच्याकडनं येऊ शकली असती, त्यांचा देखील मागोवा घ्या, त्यांचा देखील मागोवा शोधा आणि त्यांना देखील बिळातनं बाहेर काढून त्यांचा देखील एन्काउंटर करा. हीच आम्हा सर्वसामान्यांची इच्छा देखील आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.